नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन व्हिडिओ मध्ये। मार्केटमध्ये अजून एक नमुना आलाय, तो म्हणजे भैया गायकवाड द किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष। चला तुम्हाला टाइम पास करता व्हिडिओवर गपकन स्टार्ट। दादा ऐका ना, आज तो मुलगा नापास झालेला आहे का कारणामुळे नापास झालाय? हॅलो, तो मुलगा आज नापास झालेला आहे, त्याची मला 2-3 कॉल आले, त्याची फी वगैरे सर्व भरपूर आहे, त्यांनी बाहेर ऍडमिशन केलं होतं। तुम्ही काय बोलले फी घ्यायच्या टायमाला की त्याला पास करून देऊ बोलले, मग तुम्ही आता या टायमाला असं काय केलं? तुम्ही त्याला नापास का केलं? तो नापास झाला तर त्यानं अभ्यास नसन केला न, तू त्या सरले विचारण्यापेक्षा त्या पोट्यालीस विचारणं, तुला पेपरच्या पहिले अभ्यास केला का नाही म्हणून। सही बात है। हे कोणते जबरदस्ती होय पास करावा म्हणून? तर मला उद्याच्या उद्या ते मुलाचा लगेच रिपोर्ट भेटला पाहिजे ना, उद्याच्या उद्या त्याला पास। या भैयाचं म्हणणं आहे की त्या पोट्याला काही घंटा नाही आला तरी चालते, पण पास मात्र नक्की झाला पाहिजे न। भाऊच्या धमक्या पा नसल होत तर मी डायरेक्ट उद्या तुमच्या स्वतः डायरेक्ट कॉलेजवर येईल, तिथे येऊन राडा झाला ऐकून घेणार नाही, कारण मी बोलतोय भैया गायकवाड द किंग मेकर ग्रुपचा। अरे गेंडूर गिटके, असं तू किंग मेकर आपल्या घरचा असं मी नाही तर या सरनं म्हणायला पाहिजे याले। हा खरंच त्या शाळेत गेला तर सर्व सरांनी याच्यावर हात साफ केलाच पाहिजे। सर त्यामुळं तुमचा विद्यार्थी आहे, त्याचा हॉल तिकीट का बरं देत नाही तुम्ही? अहो काय सर, ती व्यक्ती आहे त्याचं पेपरात काय हे झालं ना सर, तुम्ही किती आल्यानंतर काय उद्योग होते सर, तुम्ही हॉल तिकीट देऊन टाका त्याचं। पहिले नापास केलं म्हणून बोंबलत होता ना, आता हॉल तिकीट देत ना म्हणून बोंबलत आहे। या शाळेवाल्यांनी हॉल तिकीट रोखली आहे, फी भरली नाही म्हणून। या पोराची शाळेची फी आहे 55,000 रुपये। फी किती आहे सर? सर 55,000 आहे का? न ते भरणार कोण आहे? हा अहो सर, मी फी स्वतः भरतो, पण तुम्ही त्याचं हॉल तिकीट देणार आहे का नाही? भाऊ या गोष्टीवर हसू का लढू हे मलाच नाही समजत आहे। हा सर, कुठं आहे भैया गायकवाड बोलतो, द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष एवढा। ओ भैयाजी, थुकून तरी घे पूर्ण, मग व्हिडिओ बनव। काय त्या व्हिडिओच्या मधामधाच थुकत आहे? नाही तर एक काम कर, स्वतःच्या अंगावरच थुक, नाहीतरी लोक त्या व्हिडिओ मध्ये येऊन थुकतच आहे। दादा ते एक शाळा आहे तुमच्या गावाला सिन्नरला, तर ती तुम्हाला कॉल आला होता ते 2-3 सरांचा की ते शाळेचं तुम्ही तिथलं वाटतं हे वाटलं सर मोठे पदे वाटतं तुम्हाला, सरपंच वगैरे काय सर। हा, तर ते शाळेचे पत्रे वगैरे गावत आहे, पाऊस भरपूर चालू आहे तिथं, तर तुम्ही त्याचं मनावर घेताय का नाही? अरे भाऊ, शाळेचं नुकसान झालं तर आपली सरकार आहे दुरुस्त करण्यासाठी। तू काय सरकार बनण्याचा प्रयत्न करताय न? त्या सरांनी असं तुझ्यामध्ये का पाहिलं? त्याच्या मदतीसाठी तुले फोन करत आहे। शाळेतले सर लोक त्या मुख्याध्यापकाला फोन करायचे, ते या चोंगल बिट्टूला फोन करत आहे। कुसमाडी त्या पुलाखाली इतकं पाणी तुमच्याला भरपूर गाड्या बंद होऊन जाऊ राहिल्या, तरी याचा लवकर निर्णय घ्या। अरे भाई, निर्णय होत राहील, पहिले त्या काकाची गाडी तर काढू लाग। पण असं कसं? पहिले व्हिडिओ बनवून मग त्याची मदत करन। इकडे साला कोणी पाण्यात डुबत राहील तरी पहिले व्हिडिओ काढन, मग त्याला वाचवायला जाईल। कुठं आहे सर म्हणलं? सर तेवढं द्या करून, किती दिवस झाले भैया गायकवाड बोलतोय। भाऊ पहिले एका हाताने फोनवर बोलत होता आणि एका हाताने व्हिडिओ काढत होता। भाऊ एवढा स्ट्रगल करून वर आलाय की भाऊकडे आता व्हिडिओ काढण्यासाठी स्पेशल माणूस आहे, स्पेशल। हॅलो भैया गायकवाड। हॅलो, हा भाऊ, ते माझ्या घरासमोरचा 1 किलोमीटरचा रस्ता राहिलाय, ते करून द्या की थोडं लवकर फोन लावून। सर ऐका ना सर, 1 किलोमीटरचा रोडचा तेवढा अर्ज दिले तुमच्याकडे 2-3 दिवस झाले, तर तुम्ही मनावर घेत नाही। मी एकटाच आहे, तर त्यांनी अर्ज दिला होता तुमच्याकडे, तुम्ही ते अर्ज का बरं पेंडिंगला टाकलं बरं? मग आता तुम्हाला ते रोडचं काम करणार नाही का? नाही 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 नाही, ऐका, उद्याच्या उद्या काम सुरळीत चालू झालं पाहिजे। The next day. अरे धन्यवाद भैया गायकवाड, धन्यवाद। तुम्ही एका फोन मध्ये माझ्या घरासमोरचा रस्ता बनवून दिला, नाही तर साला त्याला कुत्र कोणी हुंगलं नसतं ना, साला कधी जिंदगीत बनला असता तो रस्ता। तुमच्या बाईचं सगळं होत आहे। येवला स्टेशन रोडला लाईट का बरं नाही? नाही येऊ का? लगेच सोडता का नाही? आमचं काम चालू आहे कार्यक्रमात आहे, सोडता का नाही लवकर? नाही लगेच सोडा, फोन चालू राहू दे, लगेच सोडा। हो सोडा, लगेच सोडा। हो अरे वा भाऊ वा, तुमची ही दादागिरी पाहून तर मी तर तुमचा बहुत मोठा फॅन झालो। तो तिकडून जो बटन मारताय त्याने तर भर चौकात 10 जणांना असं त्या खिडकीतला उजेड सांगत आहे की हा भैया गायकवाड लोकांना कसा चुत्या बनवत होता। हा म्हणलं दादा, अर्जंट मध्ये तुमच्या दुकानापाशी एक ऍक्सिडेंट झालेला आहे, अर्जंट तिथं जा आणि लवकरात लवकर त्यांना उचला आणि एसला जाऊ दे, मी आलो 5 मिनिटात। अबे उभा डिंगण्या, फोन करून तू त्यांना सांगत आहे जा म्हणून, तू का कशा काढत आहे का? फोन करून टाइम घालवण्यापेक्षा नाही केला तर 10 मिनिट लवकर नाही जाशील का? न बाहेर कॅप्शन मध्ये टाकते जनसेवा हीच ईश्वर सेवा। भाऊ हे जनसेवा नाही तर चुत्त्या बनवणं आहे। बाय सर काय बोलतो, द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष एवढा। अहो ते तिथं आहे ना, टाकीमध्ये ना वीज पडलेली,
तिथं ते भरपूर नुकसान झालेलं आहे, तर मी काय मदत लागली असेल आर्थिक मदत मी पाठवतो तुम्हाला फोन पे, तिथं जा आणि काय काय नुकसान होईल मला ते फोटो वगैरे टाका. भाऊ हो एक काम करा ना, माझा एक मित्र आहे त्याला तुम्ही दत्तक घेऊन घ्या ना. तुमच्याकडे तर बहुतच पैसा आहे, तुम्ही तर बहुतच श्रीमंत दिसत आहे भाऊ. म्हणे भाऊ तो राव मला पैसे मागत राहते, तुम्ही त्याला दत्तक घेऊन घ्या ना भाऊ. या भैयाचं मस्त आहे, एका फोन मध्ये सगळं काम होते. कोणाला पास करायचं राव, कोणाचा रस्ता बांधून द्यायचा राव, नाही तर कोणाचे पैसे भरायचे राव, एका फोन मध्ये सगळं ठीक. भाऊ एक काम कर ना, जनसेवा तर तू करतच राहते, पण स्वतःसाठी बी काय कर ना. स्वतःसाठी एक चांगलं संडास बांधून घे, कारण इन्स्टावर येऊन हगण्यापेक्षा त्या संडासातच हगत जा. तर बस भाऊ आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ की आवडली असेल तर लाईक करा, नसेल आवडली तरी बी लाईक करा.